आज आपण गुढीपाडवा स्पेशल थाळी बनवणार आहोत। इथे पहा पालकचा कलर किती छान आलेला आहे। मी काही टिप्स दिलेल्या आहेत त्या फॉलो करा। पालकचा कलर बिलकुल बदलणार नाही, एकदम ग्रीनच राहील। त्यासोबत मी पुऱ्याही आपण पुऱ्या बनवतो ना, त्या खूप तेलकट होतात। त्यामुळे आपण पीठ कसे भिजवायचे तेही मी सांगितलेलं आहे। त्याच्यासोबत मी सेवईची खीर बनवलेली आहे, रायता बनवलेला आहे आणि जीरा राईस बनवलेला आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा, स्टेप बाय स्टेप मी सगळं दाखवलेलं आहे। आणि व्हिडिओ थोडा जर आवडत असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करूनही सांगा माझा व्हिडिओ कसा वाटतो ते। तर चला आपण आता रेसिपी पाहूया। चला तर सर्वात पहिल्यांदा खीर बनवून घेणार आहोत। इथे मी दूध घेतलेलं आहे आणि दूध उकळायला ठेवलेलं आहे। आता इकडे मी कढई चढवलेली आहे आणि तूप घातलेलं आहे। याच्यात काही ड्रायफ्रूट्स आधी तळून घेणार आहोत आपण। इथे मी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत, कट करून घेतलेले आहेत। थोडेसे काजू आणि बदाम घेतलेले आहेत, ते आता तळलेले आहेत, काढून घेतलेले आहेत। आता सेवई घेतलेली आहे, सेवई चांगली भाजून घ्यायची आहे, ब्राऊन कलरची आहे, पण थोडा आणखीन ब्राऊन कलर आला पाहिजे। आता दुधात घालून घेऊया। दूध उकळलेलं आहे आणि हे ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत। आता ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर साखर घालायची आहे। साखर घातल्यानंतर कधी कधी दूध फाटते, त्यामुळे सतत हलवत राहायचं आहे। आणि थोडीशी वेलची पावडर घालायची आहे, थोडंसं नमक घालायचे आणि स्वाद खूप चांगला येतो सेवईला। आपली सेवई तयार झालेली आहे। आता आपण जीरा राईस बनवून घेऊया। थोडेसे मी तूप घातलेले आहे, तेलही घालू शकता तुम्ही। जिरे जास्त घेतलेले आहेत, अर्ध्या चमच्याच्या वर जिरे आहेत। जिरे चांगले तडतडून द्यायचे। मग 5 लवंग आणि 8 ते 9 काळे मिरे घेतलेले आहेत आणि हे चांगलं तडतडलं की 2 तमालपत्र घातलेले आहेत, चांगले फ्राय होऊन द्यायचे। आणि आता स्वच्छ तांदूळ धुवून घेतलेले आहेत। याच्यात आता पाणी घालायचं आपल्या अंदाजे आणि मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित आणि स्वादानुसार नमक घालून ढक्कन बंद करून 2 शिट्या करायच्या आहेत आपल्याला। याच्या झाला जीरा राईस तयार होतो। आता इथं कढई चढवलेली आहे, मी तेल घातलेलं आहे थोडं। जिरे थोडे घालायचे, अर्धा चमचा, आणि 4 ते 5 पातळ काप करून कांदे घेतलेले आहेत। हेही आता थोडं ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे। लसूण आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याही चांगल्या भाजून घ्यायच्या। आता टमाटर 2 पातळ काप करून घेतलेले आहेत, हेही चांगले भाजून घ्यायचे। आता मी आलं टाकलेलं आहे याच्यात। आलंही भाजलं की थोडेसे काजू घेतलेले आहेत, 8 ते 9 आहेत। सफेद तीळ घातलेले आहे, हेही आता चांगलं भाजून घ्यायचे। हे पहा, हे आता सर्व भाजलेलं आहे। थंड झाले की मिक्सरला पेस्ट तयार करून घ्यायची। इथे मी आता पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। अर्धा चमचा नमक टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा साखर घालायची। याने काय होते, आपला पालक बिलकुलही काळा पडत नाही। नमक आणि साखर घातले की बिलकुल काळा पडत नाही। हे पहा, आता उकळलेलं आहे। हे आता मिक्सरला थंड झाल्यावर बारीक करून घ्यायचं आहे। ते कढई चढवलेले आहे, तेल घातलेलं आहे, 2 ते 3 तमालपत्र घातलेले आहेत, थोडीशी लवंग घातली, कढीपत्ता मी बारीक करून घेतलेला आहे आणि काश्मीरी लाल मिर्च पावडर आणि तिखटही आहे, ते 1 चमचा घातलेला आहे। 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे, तेही चांगलं हलवून घ्यायचे। आणि आपण जी पेस्ट तयार करून घेतलेली आहे ना, ते घालायचे आणि भाजून घ्यायचे आहे चांगलं। याला करपलं नाही पाहिजे, व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे हा मसाला। आणि आता मी याच्यात पनीर मसाला टाकलेला आहे। तुम्ही पनीर मसाल्याच्या ऐवजी दुसरा गरम मसाला जास्त वापरू शकता आणि मटर घालून चांगलं भाजून घ्यायचं आहे। हे पहा, कलर कसा आलेला आहे पालकला। आणि पालक मिक्सरवर वाटता नाही, त्याच्यात थोडे आईस क्यूब टाकायचे 2-4, बिलकुल कलर चेंज होत नाही। कारण का तर मिक्सरला बारीक करताना काय होते, गरम होते आणि हीटमुळे आपला पालक आहे ते काळा पडतो, त्यामुळे थोडा आईस क्यूब टाकायचे आहेत। आता हे चांगलं भाजून घ्यायचे आहे। हे पहा, आता छान मसालाही भाजलेला आहे आणि मिक्सरमध्ये थोडं राहिलेलं त्याच्यातच मी पाणी घेऊन घातलेलं आहे याच्यात।
हे आता चांगलं भाजून घेतलं ना की याच्यात आपण काय पनीर घालणार आहोत. पनीर मी बिना तळता घेतलेलं आहे, तुम्ही तळूनही घालू शकता. पनीर हलवताना व्यवस्थित हलवायचे आहे, नाहीतर त्याचे तुकडे पडतात. तुम्हाला तळून आवडत असेल तर तळूनही घालू शकता. आता हे चांगलं थोडंसं भाजून घ्यायचं आहे आपल्याला मसाल्यातच, म्हणजे पनीरही थोडं तेलामध्ये भाजलं जातं. आणि याच्यात काय करायचं आहे, थंड पाणी बिलकुलही घालायचं नाही. थंड पाणी घातल्यामुळे काय होते, स्वाद बिलकुल येत नाही. हे पहा, मी गरम पाणी उकळवून घेतलेलं आहे आणि हेच पाणी घालायचे, कारण का तर आपले मसाले सगळं गरम असतं. त्याच्यात एकदम थंड पाणी घातलं की भाजीला बिलकुलही स्वाद येत नाही. त्यामुळे ही ट्रिक वापरून पहा, खूप छान भाजी लागते. आता स्वादानुसार नमक घालायचं आहे. मटर शिजले की झाली आपली भाजी तयार. तुम्हाला ग्रेव्ही जेवढी हवी असेल तेवढी करू शकता. आता मी इथे दही घेतलेलं आहे, आंबट दही नाही, जास्त आंबट दही घेऊ नका. याला चांगले आता फेटून घ्यायचे आहे. दही काय करायचे, मिक्सरने चांगले फेटून घ्यायचे. फेटल्यामुळे रायता खूप छान बनतो. विस्करच्या सहाय्याने फेटून घ्यायचे आणि थोडंसं पाणी घालायचं आहे. जास्त घट्टही करायचे नाही किंवा पातळी करायचे नाही. आणि नंतर पाणी घातल्यानंतर फेटून घ्यायचे आहे. आता मी फेटून घेतलेलं आहे. इथं मी बुंदी 5 मिनिट पाण्यात भिजत घालून ठेवलेली. आता पिळून टाकायची आहे. याच्यात अशी हाताच्या सहाय्याने दाबून पिळून टाकायचे आहे आणि मिक्स करायचे आहे. मिक्स झाली की मग त्याच्यात काही आपण आता मसाले घालणार आहोत. काळे मिरची मी अर्धा चमचा घेतलेली आहे आणि जिरा पावडर पाव चमचा घेतलेली आहे. ती जिरे भाजून मग त्याला पावडर बनवून घ्यायचे आहे. थोडं सफेद नमक घातलेलं आहे आणि काळं नमकही घालायचं आहे. त्यामुळे खूप छान आपला रायता बनतो. आणि आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे आहे. थोडीशी साखर घालायची आहे, एकदम थोडी घालायची, त्याने टेस्ट खूप छान येतो. बनला आपला रायता. आता आपण पुऱ्या करून घेऊया. मी इथं कचोडीचा मसाला घालून मळून घेतलेला आहे. एकदम घट्ट मळून घ्यायचे आणि पुऱ्या लाटून घ्यायच्या. पुऱ्या खूप छान बनतात याने आणि तेलकटी होत नाहीत. आणि कचोडीचा मसाला घालून जर मळायचे असेल ना तर त्याच्यात थोडा घरचा तिखट मसाला घाला, कोथिंबीर कट करून घालायची आणि थोडंसं तेल किंवा तूप गरम करून घालायचे आणि सर्व नमक घालून सर्व मिक्स करायचे आहे छानपैकी आणि एकदम घट्ट मळायचे, म्हणजे आपली पुरी किंवा कचोडी खूपच छान बनते. आणि तळतानाही तेल जास्तही तापून द्यायचे नाही आणि एकदम कमी तापलेलं नसलं पाहिजे. कमी गॅसवर खूप छान बनतात आणि बिलकुल तेलकटी होत नाहीत आणि एकदम छान तळूनही तयार होतात. तेल बस जास्त गरम होऊन द्यायचं नाही. जास्त गरम तेलात छान बनत नाहीत, आतून कच्च्याच राहतात. दुसरी मी आता लाटून घेतलेले आहेत. हे पहा, खूप छान फुगतात. अशा तळून घ्यायच्या, खूप छान बनलेल्या असतात. अशाच आता मी सर्व लाटून तळून घेते. चला, आपण आता भजीची तयारी केलेली आहे, भजी करून घेऊया. इथे मी कढई चढवलेली आहे. भज्याचं पीठ तर कसं मळायचं ते सर्वांनाच माहीत आहे. तर इथं भजी आपली तयार झालेली आहेत, काढून घेऊया. आता आपण सर्व करूया थाळी. इथे मी वाटी घेऊन याच्यात सब्जी काढलेली आहे. पहा, खूप छान बनलेले आहे. खीर ही मी सर्व केलेली आहे. रायता आणि जिरा राईसही बनवलेला आहे ना, तोही घेतलेला आहे. खूप छान थाळी तयार होते. कचोडे पहा किती छान बनलेले आहेत आणि भजी आहेत. याच्यासोबत तुम्ही पापड, कुरडई तळू शकता. मी काही तळलेलं नाही. लिंबू घ्यायचं त्याच्यासोबत. झाली आपली थाळी तयार. तर हे पहा, खूप छान थाळी तयार झालेली आहे. कमी वेळेत आणि झटपट थाळी तयार होते. माझा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू. धन्यवाद.